नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज सिक्रेट पद्धतीने तांदळाच्या पोळी पापड बनवणार आहे। यासाठी एक ग्लासभर मी तांदूळ घेतलेले आहेत। तर रेशनचे तांदूळ घ्यायचे, स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि दुसरं पाणी टाकून भिजत घालायचे। तर इथे मी सकाळी भिजत घातले होते तांदूळ। आता संध्याकाळी एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरमध्ये। थोडंसं पाणी घालून आणखीन बारीक पेस्ट बनवून घ्यायची। तर इडलीच्या वाटण्यापेक्षा थोडंसं बारीक वाटायचे। तर अशा पद्धतीचं मी वाटून घेतलेलं आहे। तर रात्रभर असंच ठेवायचे। तर सकाळी बघू शकता एकदम छान असं पांढरं शुभ्र चिक तयार झालेला आहे। तर आता याला एकजीव करून घ्यायचे थोडंसं पाणी टाकून। तर ही सिक्रेट टिप आहे। तर इथं मी 1 ग्लासभर गव्हाचा चिक टाकलेला आहे या तांदळाच्या चिकामध्ये। तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता सर्व एकजीव करून झालेला आहे। तर या पापड्या एकदम चवदार आणि टेस्टी होतात अशा पद्धतीने बनवलेस। तर मी गॅसवर मोठं पातेलं ठेवलेलं आहे। तर आता या पातेल्याने मी 2 पातेले पाणी उकळायला ठेवणार आहे। तर ही पातेलं माझं 2 लिटरचं आहे। तर इथे मी 2 पातेले पाणी टाकलेलं आहे। तर आता पाण्याला उकळी आलेली आहे। तर अर्ध पातेलं पाणी बाजूला काढून घ्यायचे आणि लागलं तर नंतर टाकायचं। तर आता गॅस कमी करायचा आहे। पाणी पूर्ण शांत करून घ्यायचे। जास्त उकळत असताना कधी पण चिक हटायचा नाही। चवीनुसार मीठ टाकायचं। इथे मी पोह्याचा 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे आणि लागलं तर आणखीन थोडं टाकलं तर चालतंय, थोडंसं चव बघून टाकायचं। तर आता मी याच्यामध्ये चिक टाकणार आहे। तर आता सर्व चिक ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकदम छान असं पळीने किंवा चाटून हाटून घ्यायचे गोलाकारामध्ये। आणि नंतर गॅस मोठाच ठेवायचा आहे चिक टाकल्यावर। तर बघू शकता एकदम छान असा सॉफ्ट चिक तयार झालाय। तर जी पाणी काढलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर एवढ्या चिकाला मला 4 लिटर पाणी लागलेलं आहे। तर तांदळावर अवलंबून असतं। तर या पातेल्याने 2 पातेले पाणी लागलेलं आहे। कधी कधी तांदूळ फुगतात पण आणि कधी जास्त पण फुगत नाहीत। त्यासाठी मी त्याच्या प्रमाणानुसार पाणी टाकायचं। तर इथं मी खसखस टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ कमी झालं तर मीठ पण टाकलेलं आहे। तर आता हे चिक छान शिजलेलं आहे। आता उन्हात धोतर ओलं करून अशा पद्धतीने पापड तयार करून घ्यायचे। तर मी असंच पळीनं ओतून घेत आहे। जास्त पळीनं पांगवायचं पण नाही, पांगवल्यास एकदम पातळ होतात। यासाठी मी असंच पळीनं थोडं 1-1 पळी टाकलेलं आहे। तर एकदम छान असं वाळलेले आहेत पापड। मी 2 दिवस वाळत घातले असं धोतर आणि तिसऱ्या दिवशी मी पापड काढून दाखवत आहे पाणी टाकून। तर एकदम छान असे पापड तयार झालेले आहेत। त्याला 2 दिवस ऊन द्यायचे आहे आणखीन। थोडेसे ओले आहेत। तर आता एकदम छान असे 2 दिवस वाळलेले आहेत बघू शकता। आता तुम्हाला तळून दाखवणार आहे। तर एकदम पांढर शुभ्र कापसासारखे पापड तयार झालेत आणि खायला पण एकदम चवदार लागतात आणि तेलात टाकल्यावर एकदम चवपट फुलणारे असे पापड आहेत। तर बघू शकता। तुम्हाला कच्ची पापड ह्याच्यावर टाकून दाखवत आहे। तर बघू शकता ती 4 पट अशी फुगलेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।